आता पूजाच्या नातेवाईकांचं म्हणणं काय येतंय ते काय म्हणते ते फोन करू करून आम्ही शिकवलं काय ना आम्ही बोलून घेतलं काय ते दे आर्यन ते दे की द्यायला. तर त्यांचं म्हणणं काय बाबा आम्ही शिकवलं काय ना आमचं विनाकारण बदनामी करतोय ना आमचं का नाव मध्येच घेतोय. मी नाव घेणारच अरे माझं वाटोळं होते म्हटल्यानंतर तुमचं तरी कुठं चांगलं होणार आहे. हां तुम्हीच कारणीभूत आहो या गोष्टीला. अरे भांडणं कोणाची नाही होत भांडणं तुमचे पण होत्यातच आणि याच्यापेक्षा भयंकर होतात. आमचे तेवढे भयंकर पण झालेच नव्हते की तुम्ही म्हणायचं की मग तिला ती आलती ना त्या दिवशी म्हणायचं बाई जा लेकरांना सोडून आलीस कशाला आलीस 3-3 लेकरं राहती आणि त्यांना सोडून तू आमच्याजवळ का थांबलीस किंवा 1-2 दिवस ठेवलं मग तुम्हीच म्हणायचं चल बाई सोडून येतो आम्ही आणून सोडून जायची. हां तिला 4 गोष्टी सांगितलं असतं तुम्ही मला 4 गोष्टी समजावून सांगितलं असतं. बरं तुमच्याकडं तेवढं समजून सांगण्या इतकं तुमच्याकडंच ज्ञान नाही आहे ते नाही का म्हणत स्वतःचं कोरडं पाषाण ज्ञान काय आहे की ते तसं तुमचंच कोरडं पडलंय. तर तुम्ही तर तिला काय शिकवणार होता. उलट तुम्हाला ती घरामध्ये स्वयंपाक करून घालायला तर आली आहे ना ते उलट तुम्हाला चांगलं वाटत असेल. पण त्याच्या घरात काय होतोय त्याच्या लेकरांचे हाल काय होत्यात हे तुम्हाला माहीत आहे का नाही. मग कशाला उगच मध्ये बोलायचंच नाही. शिकवलंय तुम्हीच शिकवलंय आणि तुम्हीच शिकून बोलावून घेतलंय मला गॅरंटी आहे. हां मी घेणार आता नाव घेणार पहिलं इथपर्यंत बोलत नव्हतो आता बोलणार. हां आता मी बोलणार. त्रिशामध्येच रडायला लागली त्यामुळं मी व्हिडिओ थांबवला आणि तिची आंघोळ पण झाली नव्हती तर त्यामुळं आंघोळ आम्ही केलो. गाडीवर जाऊ थांब की जाऊ ते व्हिडिओत बोल व्हिडिओत मामाला बोल. आत्याओ आय आत्या बोल की आमच्या गाडीची चावी आहे बरं का. तर व्हिडिओ थांबवावा लागला मध्येच आणि तिला आंघोळ वगैरे करून थोडंसं खाऊ घातलं जेवण केलं आहे तिनं आता आणि मग म्हटलं व्हिडिओ बनवावा आहे कारण त्यांचा का नाही सकाळी फोन आला आणि काय म्हणतात की आमची का बदनामी करतोय आमचं का जा खेळ जा आमचं का नाव मध्ये घेतोय असं तसं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आलं. कसं असतं माहिती आहे का आपण एखाद्याच्या संसाराची ताडातोड केली का एखाद्या आपण वाटोळं करायचा प्रयत्न जरी केला आणि आपला जर त्यामध्ये सहभाग झाला तर देव बघत आहे बरं का. देव चांगला म्हणजे चांगलं त्याचं प्रतिफळ देत असतोय आपल्या कर्माची फळं. तर ते तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ तर भेटणारच आहे. तुम्ही आमचं वाटोळं केलं तर तुमचं पण वाटोळंच होणार आहे. तुमचं काय तुम्हाला वाटतंय काय आमचं म्हणजे आमचं वाटोळं करून तुमचं लई चांगलं होईल. नाही ही तुमच्या मनातली जी काही अफवा आहे जी काय ते अफवाच आहे. हां मला एवढा संताप आलाय का नाही तुमचा खरं एवढा संताप आलाय असं वाटतंय रप कानाखाली वाजवून यावं. त्या ज्या व्यक्तीने मला कॉल केला तो व्यक्ती माझ्या समोर असाय पाहिजे होता. अक्षरशः खरंच मी मेलो असतो नाही तर त्याला तर मारून टाकला असं त्याच्या कानाखाली लावलं असतो ना की बास. किती संयम किती असते माणसात. आम्ही खूप संयमी होतो आणि अजून पण संयम आहे आमच्याकडं म्हणूनच तुम्ही जरासं नीट जगताय. नाहीतर माझ्या या बोलण्यातूनच तुमच्याकडे काळजाचे तुकडे होऊन जातील. तुम्हाला एकतर मेन चुकी तुमच्याच आहे त्या ती ज्या दिवशी आली त्या दिवशी आणून सोडणं किंवा एखादा दिवस ठेवून त्याच्यानंतर तरी बाई चल तुझी 3 लेकरं राहते त्यांची हाल होत असतील ते काय खात असतील ह्या गोष्टीचा विचार तुम्ही केला असताना तिला पण समजावून सांगितलं असतं. तुम्ही उलट तिची समजूत काढायला हवी होती. कोणाचे होत नाहीत भांडणं तुमचे नाही होत घरात तुमच्या बघा. आणि मला एक सांगा बायको कधी 1 ग्लास पाणी मागितलं तर आणून देते काय लवकर तुम्हाला आणि आले तुम्ही मला शिकवाया आणि तुम्ही किती इज्जत करताय आणि तुमच्या बायका तुमच्या किती इज्जती करते ती हे माहीत आहे. तर तुम्ही मला शिकवू नका की तू तिची इज्जत करत नव्हता असं व तसं. आमचं सगळं एकदम ओकेमध्ये चालू होतं. ह्या ज्या काही काड्या लावलंय ना तुम्ही या आगीमध्ये तूप कसं ओतायचं किंवा पेट्रोल कसं टाकून द्यायचं हे तुमच्याकडून शिकावं. तुम्हाला वाटत असेल मजा वाटत असेल काय नाही देव बघतोय फळं आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळणारच नक्कीच मिळणार. आज आम्ही असं फिरतोय म्हणजे काय आम्ही काय कटोरा घेऊन कोणाकडे मागाय नाही फिरत किंवा आम्ही तुमच्या घरी पण मागाय नाही आलोय कटोरा घेऊन आम्हाला वाडा असं म्हणे तुमच्याजवळ आलो नाही आम्ही. हे एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही जरा तुमच्या पद्धतीनं नीट राहा. कशाला उगाच आपण एखाद्या फाटक्यात पाय टाकाय बघायचं
नाही बघायचं, आपलं आपलं जरा व्यवस्थित राहायचं. आणि तू ऐक, नीट ऐक, कान उघडे करून. तू मला आता माझ्या पाया जरी पडून म्हटली की मला घरात येऊ दे, तरी नाही येऊ देणार. आणि लेकरांचं पण तुला तोंडसुद्धा नाही दाखवणार मी, आणि बोलू तर देणारच नाही. तर तू सगळ्यांचा विचार तर सोडूनच दे. हां, तू आता एवढंच विचार कर की तुझं आयुष्य तुला तिथंच जगायचं आहे, आणि तिथं त्यांच्या घरात कुत्र्यासारखं पडून राहायचं आहे. हे तुझा आता डोक्यात एकच तेवढंच विचार ठेव. आणि मला फोन करायचा विचार देखील करू नको, कारण मी तुझा फोन उचलणार पण नाही. आणि ज्यावेळेस फोन उचलला पण मी बाय चान्समध्ये, त्यावेळेस मी लेकरांकडे फोन पण देणार नाही. त्यामुळं तू बाई, तू पलीकडं खुश राहा, एकदम थाटामाटात राहा. आम्ही पण इकडं खुश आहे, मस्त आहे. त्रिशा इकडे ये, पळ इकडे ये, इकडे ये. मला आण पाणी, दे मला, मला दे की मला दे. ये इकडे ये, चल पळ, चल ये. मामा मामा हाय, ये चल चल चल, लागल, चल. उन्हात नको. थांब की, थांब तो मामा बोलतोय. त्रिशा एक सांग, आपल्या मम्मीची गरज आहे. थांब ग, जा की, थांब. मम्मीची गरज आहे तुला, आपल्याला मम्मीची गरज आहे. हां, बाय कर सगळ्यांना, बाय कर. टाटा त्या मामाला टाटा कर, बाय. लेकरा बरोबर खेळतीय इथं, माझ्या भावाचं नातू आहे ना, त्याच्यासोबत खेळतीय, त्यामुळं तिचं मन लागलंय. आणि तेव्हा रडत होती, रडायला लागली की मी रोहनला, आर्यनला, किंवा ते नसले घरी, शाळेत असले की माझ्या भाच्याच्या घराकडं येत असतोय. तिथं पण लेकरं आहे, ती इथं एक हाय बारक आहे पण, तर त्यांच्यासोबत खेळते तिचं त्यात मन रमून जाते. काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. तू जरी नसली तरी आम्ही सुखातच आहो. माय राह, तिकडंच राहा, खुश राहा. जाऊ द्या आम्हाला, आमचा उलट तुला आशीर्वाद. आम्ही उलट देवाकडं प्रार्थना करतोय की बाबा तू सुखी राहा म्हणून. ओके, चालतंय. त्रिशा चल, झोळीत झोप.